आली आहेत भरात शिवारातून स्वर येई कानी रेडिओ नवसंजीवनी. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत प्रवीण बाकडे सर. बाकडे सर हे KPS मशरूम फार्मिंग सोल्युशन हिंगणघाट जिल्हा वर्धाचे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांच्या फर्मविषयी जाणून घेऊयात. आणि आज त्यांनी कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी जवळपास 50 ते 60 शेतकऱ्यांना मशरूम संदर्भात ट्रेनिंग दिलेलं आहे. एकंदरीत मशरूम फार्मिंगमध्ये काय समस्या येतात, त्यावर काय सोल्युशन आहे हे देखील आपण सरांकडून जाणून घेऊयात. सर नमस्कार. नमस्कार सर. KPS मशरूम फार्मिंग म्हणजे याची सुरुवात कशी केली तुम्ही आणि काय आपण सेवा देता याच्यामध्ये? सर्वात पहिले कसं आहे सर, मी वयाच्या 16व्या वर्षापासून माझ्या डोक्यामध्ये होतं की आपण कुठल्या तरी ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये आपण काम केलं पाहिजे. अच्छा. तर मला असं काही मार्ग सुचत नव्हता की आपण नेमकं काय करायचं. तर मग लक्षात आलं स्टेप बाय स्टेप जाता जाता की मशरूम हा एक चांगला पर्याय आहे आणि आज आपण चांगल्या पद्धतीनं मशरूममध्ये काम करू शकतो. पण मला काही अडथळे निर्माण झाले मशरूममध्ये की बा याला मार्केटिंग नाही आहे आणि प्रॉपर पद्धतीनं लोकांना त्याचं नॉलेज मिळत नाही आहे. आणि फक्त मार्केटिंगच्या नावावर लोक अमाप पैसा फार्मरकडून साधारण लोकांकडून चांगल्या प्रमाणात लुटतं आहे. तर मला याच्यावर काही ना काही सोल्युशन काढायचं, तर मी KPS मशरूम फार्मिंग सोल्युशनची सुरुवात केली आणि आज आपला प्रोजेक्ट्स 4 ते 6 वर्षापासून काम करतो आहे आणि चांगल्या पद्धतीने प्रामाणिक पद्धतीने 250 ते 300 फार्मरसोबत आपण काम करतो आहे. बरं, तुम्ही मशरूमचं ट्रेनिंग कुठे घेतलं किंवा तुम्हाला का असं वाटलं की आपण मशरूममध्येच करायला पाहिजे? ॲक्च्युअल प्रथम गोष्ट तर कसं आहे, मी याचं ट्रेनिंग घेतलं नव्हतं. पूर्ण जो काही बेसपासून सगळ्या गोष्टी स्वतःच शिकत गेलो आहे. जिथून मला शक्य होईल तिथून माहिती घेणं. त्याच्यानंतर मग मी एका नामांकित कंपनीसोबत पण काम केलं आहे, तर त्यांच्या माध्यमातून अजून बरंच काही नॉलेज होतं. आणि मग म्हटलं की आता लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीनं आपलं एक ओळख निर्माण करायची आणि जे इच्छुक आहे मशरूम शेती करण्यासाठी त्यांना एक रेग्युलरमध्ये एक चांगलं मार्केट स्टेबल करून द्यायचं, हाच एक विजन घेऊन मी हाच प्रोजेक्ट सुरू केलेला आहे सर. वा. तर ज्या शेतकऱ्यांना मशरूम शेती सुरू करायची असेल किंवा छोटंसं युनिट सुरू करायचं असेल तर कुठल्या प्राथमिक बाबी आणि साधारणतः एका युनिटसाठी किती खर्च अपेक्षित असतो? सर्वप्रथम मी सर्व शेतकऱ्यांना एकच सांगतोय की सुरुवात करणं खूप महत्त्वाचं आहे आणि सुरुवात ही छोट्यातून करा. तुम्ही जास्त पैशाच्या लोभामुळे अति इन्व्हेस्टमेंट करून काम करू नका. एक छोटी सुरुवात करा. मिनिमम तुम्ही 5x5च्या जागेतून किंवा 10x10च्या जागेतून सुरुवात करू शकता. आणि कुठलाही व्यवसाय करत असताना नेहमी एकच गोष्ट लक्षात ठेवायची की खर्च हा कमीत कमी असला पाहिजे, जेणेकरून तुम्ही पुढे लाँग टर्ममध्ये चांगल्या पद्धतीने हा व्यवसाय करू शकता. नक्कीच. तर आज ट्रेनिंगमध्ये काय अनुभव आला, म्हणजे कशा प्रकारचे हे जे शेतकरी होते त्यांच्याकडून काय प्रश्न आलेत किंवा काय समस्या होत्या त्यांच्या? सर्वप्रथम मी धन्यवाद मानेल नम्रता राजेश मॅडमच्या की त्यांनी मला इथे संधी दिली आणि शेतकऱ्यांसोबत भेटण्याची, त्यांच्यासोबत चर्चा करण्याची खूप म्हणजे एक की चांगल्या पद्धतीने त्यांना सांगितलं. त्यांना बरेच काही प्रॉब्लेम्स होते, जसं क्लायमेट्स कंडिशन कंट्रोल करणे, त्याच्यानंतर काय डिसीज येऊ शकतात, मशरूमवर येणाऱ्या समस्या काय आहे, त्याच्यावर सविस्तर डिस्कस केलं आहे. त्याचबरोबर की योग्य पद्धतीने कमी गुंतवणुकीत चांगलं प्रोडक्शन कसं घ्यायचं आणि याच्यामध्ये निरंतर मेहनत करून निरंतर टिकून राहून आपण काय पुढे भविष्यात याच्यामधून अचीव करू शकतो. त्याचबरोबर मशरूम शेती करताना काय काय बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजे, मार्केटिंगबद्दल असा भरपूर स्टेप बाय स्टेप आपण याच्यामध्ये क्लिअर केलेले आहेत. साधारणतः हे ऑयस्टर जो प्रकार आहे हा नवीन आहे या भागामध्ये किंवा ग्राहकांचा कल कशा प्रकारे दिसून येतो? आता सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे की ग्राहक ज्या पद्धतीने जाईल फ्लोमध्ये तर तिकडे जाईल. पण आपले शेतकरी जे असतात काही ते काय करतात की फक्त आपल्याला आपला जो फ्रेश मशरूम आहे, ताजा मशरूम जो आहे तो फक्त सेल झाला पाहिजे, हाच एक उद्देश असतो. पण माझा एक कन्सेप्ट आहे की आपण जर स्टेबल मार्केट तयार करायचं असेल तर आपल्याला आपले रेट स्टेबल ठेवावं लागेल, तरच आपल्याला एक चांगलं मार्केट मिळेल. आणि हीच समस्या मला खूप जाणवली, तर मी त्यांना एकच सांगितलं की तुम्ही निरंतर टिकून राहा आणि स्टेबल राहा, एकमेकाचे पाय न ओढता एकमेकाचा हात पकडून समोर घेऊन जा, जेणेकरून त्यांना चांगलं मार्केट होईल आणि तुमचं पण मार्केट वाढेल, सगळ्यांचंच मार्केट वाढेल. प्रक्रिया संदर्भात काय याच्यामध्ये भविष्य आहे शेतकऱ्यांना? प्रक्रिया संदर्भात तुम्ही शेतकरी जे आहेत ते बाय प्रोडक्ट्स पण करू शकतात. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटी जर चांगली असेल तर ग्राहक पण चांगला तयार होतो. आणि एकदा जर तुम्ही तुमची क्वालिटी, तुमच्या प्रोडक्टची क्वालिटी, तुमची सर्व्हिस योग्य पद्धतीने तुम्ही जर दिली तर ग्राहक तुमच्यापासून कधीच दूर होणार नाही. नक्कीच. आत्ता जे शेतकरी तुमच्या संपर्कात असतील प्रवीण सर, तर त्यांच्या काय समस्या प्रामुख्याने दिसून येतात? सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे, शेतकऱ्यांमध्ये कसं आहे की त्यांचं मन जे आहे ते चंचल होते की त्यांना वाटते की ऑयस्टर मशरूमला डिमांड नाही आहे तर आपण बंद केला पाहिजे किंवा दुसरं काय केला पाहिजे. तर हा पर्याय नसून तर तुमचं एक माइंडसेट तयार करायचं की नेमकं आपल्याला करणे काय आहे, या क्षेत्रामध्ये तुम्ही आल्या तर तुम्हाला नेमकं करायचं काय आहे. तर अशाच काही समस्या प्रश्न होते तर आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आहे. वा. तर शेतकरी बंधूंनो, स्वतःच्या फॅमिलीसाठी लागणारे जे प्रोटीन्स आहेत
ते मशरूममध्ये चांगल्या प्रकारे आहेत. आणि बऱ्याचदा आपण बघतो की हल्ली जी प्रॉडक्ट्स जी आहेत खास करून डाएट संदर्भातली ती भरपूर महाग आहेत. आणि तसंही आपण सहसा मशरूमसारखे पदार्थ विकत घेऊन खात नाही, तर यामध्ये आपली स्वतःची कुटुंबाचीही गरज पूर्ण होईल आणि त्याच्यातून 4 पैसे देखील मिळतील. मार्केटिंगसाठी आणि प्रोडक्शन बाकी प्रक्रिया करण्यासाठी देखील आपण कृषी विज्ञान केंद्राअंतर्गत मार्गदर्शन करण्यात येतं. सर्व शेतकरी बांधवांनी या संदर्भात जर काही समस्या असतील तर आपण कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे येथील गृहविज्ञान शाखेला नक्की भेट द्या. आज आपल्यासोबत होते KPS मशरूम फार्मिंग सोल्युशन हिंगणघाट जिल्हा वर्धाचे प्रवीण बाकडे सर. सर, आज आपण आमच्यासोबत आलात आणि बातचीत केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर तुमचे पण. शेतीच्या तंत्राची मिळाली साथ, आता येईल प्रगतीची वाट. गावागावातून